जय जिजाऊ, जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले. त्यांनी काही मागण्या मांडल्या आणि त्या मागण्याच्या आधारे हैदराबाद गॅजेटची चर्चा सुरू झाली आणि त्या गॅजेटवर उपसमितीच्या 1, 2, 3 बैठका चालू आहेत. शिंदे समितीचे न्यायमूर्ती शिंदेसुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना भेटले. त्यावेळी मनोजदादांनी त्यांना विश्लेषणासहित सांगितलं की तुम्ही म्हणता व्यक्तीला देता येईल, जातीला देता येणार नाही, पण त्यामध्ये जे 1884 असेल, 1900 असेल, त्या हैदराबाद गॅजेट डोमेनमध्ये ज्या नोंदी आहेत, तालुका वाईज आहेत, गाव वाईज आहेत, जिल्हा वाईज आहेत, तेव्हाच्या 5 जिल्ह्याच्या नोंदी आहेत. त्यामध्ये या गावात 200 कुणबी, या गावात 2 ब्राह्मण, 2 हे, या पूर्ण स्पष्ट असतानासुद्धा आणि तिथं आज एका अभ्यासू शिक्षकांनी पूर्ण गॅजेटियर मनोजदादा जरांगे पाटलाच्या स्टेजवर आणून पत्रकार कृष्णा केंडे समोर वाचून दाखवल्या. तेव्हा यांना न्यायालय आणि न्यायालयाचे मागचे निर्णय हे सांगायची गरज नाही. ज्या अर्थी हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा नावाचा उल्लेख नाही, हे त्यानंतर स्वातंत्र्यानंतर मराठा लावण्यात आलं. पहिलंही आपण मराठा माळी, मराठा सुतार, मराठा नावी, मराठा चर्मकार, मराठा बौद्ध असं लिहित होतो. त्याचाच हा दाखला हैदराबाद गॅजेटमधूनही देण्यात आला आणि आज एका अभ्यासू गॅजेटियरचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, एक शिक्षक त्यांनी पूर्णतः कंप्लीट करून दाखवलं. तरीसुद्धा उपसमितीला निर्णय घेता येत नाही का फडणवीसच उपसमितीला या निर्णयाप्रत येऊ देत नाहीत, हा कळीचा मुद्दा आहे. मुख्य राजकीय इच्छाशक्ती कुठल्याच पक्षाची राहिलेली नाही आहे. सर्वांना फक्त मतांची गोळाबेरीज करायची आहे. कुणालाही जनतेचं पडलं नाही. याच्या ताटातलं आणि त्याच्या ताटातलं हे म्हणण्याचा काहीही कोणाला हक्क नाही. मराठा हा कुणबीच आहे. कारण त्या इतिहासकार असतील, अभ्यासकार असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील, सर्वांनी सांगितलं हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा नावाची नोंद नाही, तिथे सर्व कुणबी आहेत. तेव्हा आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन 50% आतमध्ये ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे. एवढी सरळ, साधी, सोपी गोष्ट आहे. आणि त्या जशा तुम्ही 180च्या 350 जाती जोडल्या, त्याप्रमाणे त्यामध्ये मराठा जात जर जोडली तर काय अवघड आहे गॅजेटचं द्यायला.